पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात नगरोत्थान योजनेच्या पहिल्या टप्प्यातून अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच काँक्रिटीकरणाचेही काम करण्यात आलं। मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे अशी नाराजी तेव्हापासूनच व्यक्त होताना दिसून आली होती आणि त्याचा प्रत्यय देखील पुढे आला। रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याचं दिसून येऊ लागलंय। तर याच रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनवर असलेले चेंबर अतिशय धोकादायक स्थितीत असल्याचं, त्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे ते खड्डे चुकवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचंही चित्र मागील अनेक वर्षात वारंवार दिसून येत आलंय। तर याच रस्त्यावरील चेंबर समतल करण्यासाठी व दुरुस्तीसाठी अनेक वेळा कामे काढण्यात आली, परंतु पुन्हा काही दिवसातच परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसून आलं आहे। याच रस्त्यावरील जुन्या बैलगोठा समोरच्या रस्त्यावर असलेल्या चेंबरवर लोखंडी सळ्यांची जाळी बसवण्यात आली असून ही जाळी तुटल्यामुळे धोकादायक स्थितीत दिसून येत आहे आणि या रस्त्यावर उद्भवणाऱ्या या नेहमीच्या समस्यांकडे लक्ष वेधताना भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत बोंबाबोंब आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधलं आहे। तर मठ ते अर्बन बँकचा हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी धोकादायक झालेला असून या खुली चौक परिसरातील चेंबरमधून ती रॉड बाहेर आलेले आहे, ज्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। काही वयोवृद्ध लोक असतील, तरुण मित्र असतील, याच्यात अपघात होऊन पडले आहेत, त्यांना विजा झालेली आहे आणि रात्री अपरात्री याच्यावरून जड वाहने जाऊन मोठा कर्कश आवाजाला येथील स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासनाला व बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊन माहिती सांगून ऑनलाईन तक्रारी करून पण याची कुणी दखल घेतलेली नाही। त्याच्यामुळे आज आम्ही इथं या ठिकाणी बोंब आंदोलन केलेलं आहे। तरी लवकरात लवकर ह्या रस्त्याचे चांगल्या पद्धतीने चेंबरचे झाकण व्यवस्थित पूर्ण जर नाही केलं तर आम्हाला याच्यापेक्षा पण उग्र आंदोलन छेडावे लागेल।